शुभ सकाळ मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर सकाळी गहू वारा द्यायला मी घेतलेले आहेत. तर आमच्याकडे गहू काढून टाकल्यापासून जराही वारं यायला नव्हतं, जसं पाहिजे तसं. त्यावेळी शेवटी आम्ही पंखा लावूनच सगळे गहू वारं देऊन आतमध्ये ठेवून दिले. आणि त्या दिवशी इडलीचा बेत केला होता. आणि ह्यावेळी इडल्या मी कुकरमध्ये न लावता किंवा इडलीच्या भांड्यात न करता, माझ्याकडं असंही गावाकडे इडलीचं भांडं नाही आहे, आम्ही कुकरमध्ये इडलीचं स्टँड आहे ते ठेवूनच इडल्या करतो. पण त्यावेळी प्रत्येक वेळी चिकट आणि चिवट होतात. मग ह्यावेळी मी ह्या पद्धतीने इडल्या केल्या तर खूप छान इडल्या झाल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत मस्त मऊसूत जाळीदार इडल्या राहिल्या होत्या. तुम्ही अशा पद्धतीने करता का मला नक्की सांगा. मी तर पहिल्यांदा अशा पद्धतीने केल्या आणि माझ्या घरातही सगळ्यांना खूप आवडल्या. तर मी इडल्या केल्या आणि आमच्या आहोंनी सांबार केलं आणि माझ्या लेकीने चटणी बनवली. असं आम्ही तिघांनी 3 कामं वाटून घेतली. त्यामुळे आमची इडली डोसा परफेक्ट झाला आणि खायलाही खूप मजा आली. आणि मग सगळं घर साफ केलं आणि ऊन यायच्या आधी भांडीसुद्धा घासून घेतली, कारण आम्हाला भांडी घासायला बसावं लागतं बाहेर आणि तिथे ऊन खूप येतं.